गाईस, तर इकडे ना इरिनाचं एलिमिनेशन व्हायच्या आधी हे तिघे जण गार्डन एरियामध्ये निकी आणि अभिजितच्या रिलेशनविषयी इकडे जण बोलत बसलेले होते। तर इथे जान्हवी म्हणते की तिला किती जरी सांगितलं ना तरी त्याचा काही उपयोग नाही आहे आणि भांडण झाल्यामुळे अरबाज आणि निकी या साईडला बसलेले असतात, कारण इरिनावरती निकीचा राग असतो। तर अभिजितविषयी सांगायचं झालं तर अभिजित हा खूप चांगला बोलतो, तिच्याशी तो कधीच ओरडून बोलत नाही, तो खूप शांतपणे बोलतो आणि याच गोष्टी मुलीला अट्रॅक्ट करू शकतात असं मला वाटतं, हे जान्हवी सांगते। वैभव म्हणतो की ती तरी असणारच आहे। त्यावर जान्हवी सांगते त्यांची ना एक वेगळी अटॅचमेंट आहे आणि हे दिसून येतो। त्यावर इरिनाला प्रश्न पडतो, कसली अटॅचमेंट? अरे अरबाजसारखा प्रेम करणारा एवढा मुलगा आहे, तर तिची किती तो काळजी घेतो प्रत्येक गोष्टी। त्यावरती जान्हवी म्हणते ते फुकट मिळालेलं आहे, ते जर कमवावं लागलं असतं ना मग तिला त्याची किंमत कळाली असती की ते कसं कमवायचं, त्याच्यामुळे तिला अरबाजची किंमत नाही असं इकडे जान्हवी सांगत असते। तर तिला अभिजितचे फॉलोअर्स पाहिजे आहेत, पण अभिजितला हे कळत नाही आहे की आपण काय करतो आहे आणि निकीला पण कळत नाही आहे, पण निकीला याचा नक्कीच काही फायदा होणार नाही, पण अभिजितला याचा फायदा होऊ शकतो त्याला या गेममध्ये विन करण्यासाठी, असं इकडे जान्हवी सांगते। त्यावर वैभव देखील म्हणतो की हो ते तर आहेच, आता मी या दोघांच्यात पडणारच नाही, यांना काय धिंगाणा घालायचा आहे ते घालू दे, असं म्हणून तो हा विषय सोडून देतो। तर इरिना देखील यांच्या दोघांच्या बोलण्यामध्ये सामील आहे आणि हे दोघे जण किचनमध्ये निकी आणि अभिजित या दोघांना टॉन्ट मारत असतात आणि तिकडून ब्रेकफास्ट झाल्यावर निकी इकडे येऊन अरबाजला देते। तर अशा प्रकारे गार्डन एरियामध्ये इरिना जायच्या आदल्या दिवशीचं डिस्कशन झालेलं होतं। तर तुम्हाला इरिनाचा हा स्वभाव कसा वाटला की ही देखील यांच्यामध्ये साथ देते, हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। अशाच बिग बॉसच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत बाय।